पक्षाचे नेते तसेच माजी स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत यांना त्यांच्याच पक्षातील कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे। शुक्रवारी रात्री 11:30च्या सुमारास राऊत यांच्या मनवेलपाडा येथील घराखाली ही मारहाण करण्यात आली। या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्रशांत राऊत हे बहुजन विकास आघाडीचे एक प्रमुख नेते आहेत। ते विरार पूर्वेच्या मनवेलपाडा येथील पाम टॉवर इमारतीत राहतात। शुक्रवारी रात्री 11:30च्या सुमारास त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रमाकांत उर्फ सोन्या पाटील यांना फोन करून बोलण्यासाठी खाली बोलवले। राऊत खाली गेले असता तेथे 20 ते 25 लोकांचा जमाव होता। त्यांनी अचानक प्रशांत राऊत यांना मारहाण करण्यास सुरुवात केली। राऊत यांना वाचवण्यासाठी त्यांचा भाचा स्वप्नील पाटील हा मध्ये पडला, मात्र त्याला देखील मारहाण करण्यात आली। या मारहाणीत राऊत यांना किरकोळ दुखापत झाली आहे। या प्रकरणी विरार पोलिसांनी रमाकांत पाटील, इम्तियाज शेख तसेच अन्य 20 ते 25 जणांविरोधात बेकायदेशीर जमाव जमून मारहाण केल्याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे। रमाकांत पाटील हे माजी नगरसेविकेचे पती आहेत। मारहाण करणारे माझ्याच पक्षातील कार्यकर्ते होते, मात्र त्यांनी मारहाण का केली ते मला समजले नाही, असे प्रशांत राऊत यांनी सांगितले।